नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमानं मराठी मनोरंजन विश्वात सर्वच स्तरावरती नवीन विक्रम प्रस्थापित केले. तसंच त्यांच्या पहिल्या सिनेमाला म्हणजेच फॅन्ड्रीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. सैराट आणि फॅन्ड्री हे दोन्ही चित्रपट नागराज मंजुळे यांना ऑफबीट विषय निर्मिती करणारा फिल्म मेकर अशी ओळख सुद्धा मिळवून दिली. फॅन्ड्री तसंच सैराट पाहिल्यावरती आपल्याला या सिनेमांमध्ये असलेल्या काही समान गोष्टींची जाणीव होते. पाहुयात काय आहे हे साम्य. या चित्रपटातील पहिलं साम्य म्हणजे अजय अतुल यांचे दणकेबाज आणि ताल धरायला लावणारं संगीत. या दोन्हींमधल्या गाण्यांनी प्रेक्षकांना प्रदर्शनाआधीच ताल धरायला लावला आणि सिनेमागृहांपर्यंत त्यांना आकृष्ट करण्यात यश मिळवलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सिनेमांमधून महाराष्ट्रातल्या आणि एकूणच भारतीय सामाजिक जाती व्यवस्थेवरती आणि मानसिकतेवरती अगदी मार्मिकपणे प्रकाशझोत टाकण्यात आलाय, ज्यामुळे इथल्या राजकारणाची प्रचिती प्रेक्षकांना येते. कोवळ्या वयातील प्रेम आणि आकर्षण अशा नाजूक विषयांची मांडणी अगदी सामान्य प्रेक्षकांना समजेल अशा रीतीनं केल्याने सामान्य जनांना स्वतःसोबतच ते रिलेट करू शकले, कारण यामध्ये दिसणारे चेहरे हे ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतात. फॅन्ड्री आणि सैराट मधील आणखीन एक समानता म्हणजे जगभरातील विविध फिल्म फेस्टिवलमध्ये आणि पुरस्कारांचा झालेला वर्षाव. विशेष म्हणजे फॅन्ड्रीसाठी सोमनाथ अवघडेला सर्वोत्कृष्ट बालकलाकार तर रिंकू राजगुरूला सैराट मधील भूमिकेसाठी स्पेशल मेन्शन अवॉर्डनं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये गौरवण्यात आलं होतं. शेवटचा मुद्दा म्हणजे फॅन्ड्री आणि सैराटनं आपल्या विषयातून माणसातील लुप्त होत चाललेल्या माणूसपणावरती भाष्य केलंय. शब्दांपेक्षा अभिनय मुद्रा इथे प्रभावी ठरली. आपल्याला फॅन्ड्री आणि सैराट या दोन्ही सिनेमातील दिसलेल्या समान गोष्टीबद्दल लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये. तसंच हा व्हिडिओ लाईक करून शेअर सुद्धा करा. हाय, दिस इज दीपाली सय्यद. तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठीवर.